एक चांगली सुगरण होण्यासाठी या किचन टिप्स कायम लक्षात ठेवा। नंबर 1, आलू पराठे करताना सारणामध्ये थोडी कसुरी मेथी नक्की टाका, यामुळे पराठ्यांना एक वेगळा स्वाद येईल। नंबर 2, साबुदाणा करताना त्यामध्ये वडा भगरीचे म्हणजेच वरईचे पीठ घातल्यास साबुदाणा मस्त कुरकुरीत तयार होतो। नंबर 3, आलूवडीसाठी बेसन भिजवून घेतल्यानंतर त्यावर 1 ते 2 चमचे कडकडीत तेलाचे मोहन घालावे, म्हणजे आलूवडी छान कुरकुरीत होते। नंबर 4, मुगाच्या डाळीचा हलवा करताना त्यात थोडेसे दूध आणि साय घालावी, हलवा अतिशय रुचकर आणि खमंग होतो। नंबर 5, ओल्या नारळाच्या वड्या करताना नारळ दुधाच्या शिजवल्याने दुधाचा नैसर्गिकरित्या खवा तयार होऊन अगदी ताज्या खव्याची चव नारळाच्या वड्यांना येते। नंबर 6, कोणत्याही प्रकारची भजी बनवत असताना खायचा सोडा घालणार असाल तर हळदी पावडरचा अजिबात वापर करू नका, नाहीतर भजी काळपट कलरची दिसू लागतात। नंबर 7, कुकरची रबरी रिंग फ्रीजच्या वरच्या भागात म्हणजेच फ्रीजमध्ये 15 मिनिटे ठेवावी, यामुळे रिंग लवकर खराब होत नाही व कुकरचे प्रेशरही चांगले राहते। नंबर 8, कणिक उरली असेल तर तिला तूप लावा आणि नंतर फ्रीजमध्ये ठेवा, यामुळे कणिक काळी पडणार नाही आणि पोळ्याही मऊ होतील। नंबर 9, किसणीवर गूळ किसताना किसणीला किंवा वेळीला तेलाचा हात लावावा, अशाने अजिबात गूळ चिटकत नाही। नंबर 10, कोबीची भाजी उरली असल्यास त्यात बेसन घालून परतून घ्या आणि गव्हाची कणिक मळून हे सारण स्टफ करा। गरमागरम स्टफ पराठे बनवून चटणी आणि सॉससोबत खा। नंबर 11, पुलाव, जिरा राईस किंवा मोकळा भात करायचा असल्यास कुकरमध्ये 1.5 पट पाणी घालून 2 शिट्ट्या कराव्या, भात फडफडीत होतो। नंबर 12, शिरा करताना रवा निम्मा भाजल्यानंतर ओल्या नारळाचा चव घालून पुन्हा भाजावा, नंतर नेहमीसारखा शिरा करावा, जास्त चवदार होतो। नंबर 13, काही भाज्या चिरल्यानंतर हाताला काळे डाग पडतात व ते लवकर जात नाहीत, भाजी चिरण्यापूर्वी हाताला व्हिनेगर चोळावे, काम झाल्यावर कोमट पाण्याने हात धुवून टाकावे। नंबर 14, गुलाबजाम हमखास चांगले होण्याकरिता खवा मळताना त्यात अर्धी वाटी पनीर मिसळावे, पनीरमुळे पाक आतपर्यंत शिरतो आणि गुलाबजाम हलके होतात। नंबर 15, मूग, मटकी, हरभरे वगैरे कडधान्यांना भुंगे वगैरे लागू नये याकरिता कडधान्यांना एरंडाचे तेल लावून ठेवावे, म्हणजे कडधान्यांना भुंगे किडे वगैरे लागणार नाहीत। नंबर 16, गरम तव्यावर थालीपीठ थापता येत नाही, म्हणून एखाद्या जाड कॉटनच्या कपड्यावर किंवा प्लॅस्टिकवर थापून मग थालीपीठ तव्यावर ठेवावे। नंबर 17, शेंगदाण्यांचा कूट घालून भाजी बनवताना भाजीमध्ये तिखटाचं प्रमाण जास्त घालावे, कारण शेंगदाण्यांच्या कूटामुळे भाजीचा तिखटपणा कमी होऊ लागतो। नंबर 18, कोणत्याही प्रकारचे थेपले किंवा पराठे करताना त्यामध्ये उकळलेले बटाटा किसून घालावा, म्हणजे पराठे थेपले जास्त खुसखुशीत होतात। नंबर 19, कोणतीही भाजी करताना कांदा तेलामध्ये पूर्ण परतल्यानंतर त्यामध्ये टॅमॅटो टाकावा, कारण जेव्हा कांद्यामध्ये टॅमॅटो पडतो तेव्हा टॅमॅटोच्या पाण्याने कांद्याचे परतणे थांबते आणि त्यामुळेच कांदा कच्चा राहू शकतो। नंबर 20, कोणत्याही प्रकारची भजी बनवत असताना खायचा सोडा घालणार असाल तर हळदी पावडरचा अजिबात वापर करू नका, नाहीतर भजी काळपट कलरची दिसू लागतात। मंडळी, व्हिडिओ कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आलाच आहात तर चॅनलला सबस्क्राईब करूनच जा। धन्यवाद।